सूर्यवंशी, राहणार नांदेड, भीमराज सेनेचा प्रवक्ता या नात्याने मी ज्या समूहात जन्मलो त्या समूहातली त्या समाजाची एक अनुष्का पाटोळे नावाची भावी कलेक्टर होणारी मुलगी, ह्या व्यवस्थेनं त्या अनुष्का पाटोळेचा बळी घेतलाय असं ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस अक्षरशः सुपरमॅक्स ब्लेडनं साहेब काळीज कापल्यासारखं वाटलं मला. कारण त्याचं असं आहे की मी ह्या समाजात जन्मलोय साहेब, म्हणून मला ह्या वेदना माहित आहेत. झोपडीतल्या वेदना काय आहेत हे झोपडीत राहणाऱ्यालाच कळतात. बंगल्यात बसून एशीत फिरणाऱ्या माणसाला झोपडीतल्या वेदना काही कळणार नाहीत. म्हणून आम्हाला ह्या वेदना ज्यावेळेस समजल्या त्यावेळेस मी आमच्या अध्यक्षांना सांगितलं, बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातल्या संपर्क केला आणि आमच्या समाजात एकतर शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, कुठेतरी एखादी अनुष्का पाटोळे तयार होते आणि तिचाही जर बळी हे व्यवस्था घेत असेल तर मग आमची लेकरं शिकणार कशी, मोठं होणार कशी. आणि आम्ही कुणाला जर न्याय देणारीच लोक जर आमच्यावर अन्याय करणार असतील तर आम्ही न्याय मागायचा कुणाला. आणि ज्यावेळेस अनुष्का सोबत हे प्रकरण असं घडलं त्यावेळेस आमच्या लेकराला आम्ही हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आणि हरामखोर व्यवस्थेने त्या लेकराला जिवंतपणे असताना त्याला मेल्यागत अवस्था करून डिकीत टाकून मुर्दा घरात नेऊन त्याच्या घरच्यांना फोन करतात आणि घरी त्यांच्या आईला सांगतात की तुमची मुलगी बिमार आहे. आणि तिथं आई गेल्यावर तिला इकडं तिकडं म्हणजे फिरून काही वेळाने सांगतात की तुमची मुलगीने सुसाईड केलंय. म्हणजे तुम्ही ऑलरेडी तिचा खून करून तिथं आणलात, मग सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सगळे तुमचे रेकॉर्ड आहेत. आणि ह्या प्रकरणासंदर्भात ज्यावेळेस साहेब सुरुवातीच्या काळात कोणी जरी बोललं नसतील तरी नंतरच्या काळात आम्ही ज्यावेळेस ही घटना घेऊन सोशल मीडियावरती आलोय आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल मी चर्चा केली या विषयावर आणि हा विषय आम्ही महाराष्ट्रभर सगळीकडे ज्यावेळेस चर्चेला आणला त्यावेळेस इथल्या व्यवस्थेला देवेंद्र फडणवीसने याच्यामध्ये एक चाल केली साहेब. त्याने अशी एक चाल केली की त्याचे प्यादे, ह्याच समाजातले त्याचेच प्यादे, हे वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलं. हे असं कसं होऊ शकते? कारण कोणी अनुष्काला बघितल्यावर असं कोणीच म्हणणार नाही की अनुष्का हे आत्महत्या करू शकते. म्हणून त्यांनी हे वातावरण शांत करण्यासाठी त्याच्याच हातातले प्यादे त्याचेच इथं पाठवले आणि इथला तथाकथित आमदार पाठवला आणि लवकरात लवकर घाई गडबडीनं ते अनुष्काचं प्रेत म्हणजे तिथं त्या विल्हेवाट लावण्याचं यांनी जो काही यांचा गोड गैरसमज आहे की आम्ही पुरावे नष्ट केलेत, पण हे अजिबात हा त्यांचा समज जे आहे ते फार वेळ टिकणार नाही आणि आम्ही ते टिकू पण देणार नाही. आता दुसरी अनुष्का होणार नाही अशी व्यवस्था केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि अनुष्का पाटोळ्याला न्याय देण्यासाठी जमीन आसमान जरी एक करावं लागल आणि त्याच्यासाठी वाटेल ते किंमत आम्ही मोजायला तयार आहोत. भीमराज सेनेचा प्रवक्ता या नात्याने मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो.